नमस्कार मित्रांनो, आत्ता मी इथे आलो आहे श्री क्षेत्र गाणगापूर येथे। आत्ता मी इथे उभा आहे सेवेकरी निवास, सेवेकरी भक्त निवास आहे। हा सेवेकरी भक्त निवास आपण जेव्हा संगमावर जातो तेव्हा त्या रोडला लागून आहे। या सेवेकरी निवासमध्ये भरपूर राहण्याची उत्तम सोय आहे, नीटनेटकेपणा, त्याच्यानंतर स्वच्छता खूप व्यवस्थित आहे। त्यानंतर जर तुमच्यासोबत जर ड्रायव्हर असेल तर ड्रायव्हरला राहण्यासाठी पण उत्तम सोय आहे। त्याच्यानंतर तुम्हाला हे जे मागे माझ्या मंदिर दिसतं आहे, हे मंदिर आहे श्री स्वामी समर्थांचं। ओके, खूप छान मस्त मंदिर आहे। आणि इथे मी बघतोय की बरेच इथे वृक्ष दिसतात आहे, तर हे कदंब वृक्ष आहे। खूप छान वाटतं आणि आतमध्ये आल्यानंतर इतकं शांत वाटतं ना की तुम्हाला फक्त पक्ष्यांचे आवाज येतील। आणि हो, एक सांगायचं झालं, इथे मोर पण आहेत बरं का। तर जर तुम्ही निवांत, जर तुम्हाला वेळ असेल, तुम्ही शांत बसा इथे, तुम्हाला मोरांचे आवाज पण ऐकू येतील। तर खूप छान वाटतं। आता जर तुम्ही गाणगापूरला आले तर या स्थानाला अवश्य भेट द्या। संगमावर जर तुम्ही जात असाल तर संगमावर जेव्हा आपण जातो तेव्हा थोडं त्या रोडला लागून आतमध्ये सेवेकरी निवास आहे। आपण जेव्हा एंट्री करतो तेव्हा उजव्या हाताला निवास लागतो आणि थोडं पुढे आल्यानंतर हे मंदिर लागतं। ठीक आहे, तर बघा, मी म्हणजे हा जो व्हिडिओ शूट करतो आहे तर मला एवढं शांत वाटत आहे की फक्त इथे पक्ष्यांचे आवाज आहे आणि फक्त माझं बोलणं इतकंच फक्त मला ऐकू येतं आहे, बाकी दुसरं काही नाही। तर ठीक आहे, भेटू आपण। धन्यवाद। जर तुम्ही गाणगापूरला आले तर या स्थानाला अवश्य भेट द्या। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद।